नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापुरात रविवारी तेली समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार रामदास तडस यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आल्याचं महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. कोल्हापुरात रविवारी होणाऱ्या या राज्यस्तरीय मेळाव्यात समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून शासनाचं लक्ष वेधण्यात येणार आहे, असं महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते यांनी सांगितलं. तेली समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी 50,000 ते 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं. मंगळवेढा, सोलापूर इथं महात्मा बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक उभारावं. मुंबईत तेली समाज भवनसाठी 5 एकर जागा मंजूर करून तातडीनं बांधकाम सुरू करावं. पारंपरिक तेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना संरक्षण देतानाच भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तेली समाज भवन आणि विद्यार्थी वसतिगृह उभारावं. लिंगायत तेली समाजासाठी दफनभूमीचा प्रश्न तातडीनं सोडवावा आदी मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येणार आहेत. पारंपरिक तेल उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी आधुनिक तेलघाणी, पॅकेजिंग, ब्रँडिंग, गुणवत्ता तपासणी आणि ई-कॉमर्ससाठी विशेष अनुदान आणि प्रशिक्षण योजना सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. पत्रकार बैठकीला महासभेचे युवा उपाध्यक्ष निलेश संगपाळ, युवा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र संदीप मुंडेकर, विभागीय उपाध्यक्ष राजाभाऊ लोखंडे, कोल्हापूर शहर समिती अध्यक्ष उदय करपे यांच्यासह पदाधिकारी, सभासद आणि महिला सभासद उपस्थित होत्या.